आता बघा पुन्हा आपण पुन्हा ऋग्वेद मंडल 9-10 तुम्हाला दाखवतो. हे तेच 9-10 मंडल आहे. प्रकाशक तेच आहेत, सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा हे तेच. आता आपण याचे मंडल नंबर 9 सूक्त 86चा मंत्र 26 आपण वाचला की तो परमात्मा कबीर देव यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा सर्व रस्ते सुगम करत त्यांची विघ्ने दूर करतो आणि त्यांना पवित्र करत आपले रूप सुगम करतो. तो कांतिमय परमात्मा कबीर देव यांनी सर्वज्ञ लिहिले. हे लिहायला हवं होतं कबीर देव. विजय सारखा म्हणजे आकाशातून जशी वीज एका सेकंदात खाली येते क्रीडा करत, वरणीय पुरुष म्हणजे चांगल्या आत्म्याला, श्रेष्ठ आत्म्याला प्राप्त होतो. आणि तो कुठे राहतो? 27 मध्ये 27व्या मंत्रात म्हटलंय, जो परमात्मा भूलोकाच्या आणि 3ऱ्या पृष्ठावर आहे, विराजमान आहे. ठीक आहे, हे झालं एका स्थानावर आहे आणि तिथून चालत येतो. आता 82च्या ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82चा 82चा आणि मंत्र नंबर 1 हा एक मंत्र आहे. जो सर्वोत्पादक प्रभू प्रकाश रूप सद्गुणांची वृष्टी करणारा, पापांचे हरण करणारा आहे, तो आहे राजासारखा. राजा, राजेव. आता हे बघा 269 वर वाचले आपण, आता पुढे 270 वर अनुवाद आहे. याने विचार केला कोणतं दुसरं पृष्ठ दाखवलं असेल. 270 वर आलो आपण. राजाचे तिकडे पहिले राजासारखा दर्शनीय आहे, बघण्यायोग्य साकार आहे. तो पृथ्वी आदी अनेक लोकांतरात 4 दिशांना शब्दायमान होत आहे. ह्या वर्णीय पुरुषाला म्हणजे श्रेष्ठ, वर्णीय म्हणजे श्रेष्ठ, चांगला आत्मा, चांगली व्यक्ती, जो दृढ भक्त आहे त्याला पवित्र करत प्राप्त होतो. त्याला भेटतो येऊन. ज्या प्रकारे वीज स्नेहप्रद जागांना आधार बनवून प्राप्त होते, त्याचं उदाहरण पण बघा. आणि तो कोणत्या उद्देशाने येतो? तिथून गती करून. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82चा मंत्र नंबर 1 आपण वाचला. आता दुसरा तुमच्या समोर ठेवू. यात काय लिहिलंय? हे परमात्मन उपदेश करण्याच्या इच्छेने म्हणजे तत्वज्ञान देण्याच्या इच्छेने तुम्ही महापुरुषांना प्राप्त होता, दृढ भक्तांना, चांगल्या आत्म्यांना येऊन भेटता. तुम्ही अत्यंत गतिशील पदार्थाप्रमाणे आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. तुम्ही कबीर देव आहात. हे त्यांनी सर्वज्ञ लिहिले अनुवादकर्त्यांनी. तुम्ही कबीर देव आहात. आपण त्यांना कबीर साहेब म्हणतो. तुम्ही कबीर देव आहात, शुद्ध स्वरूप आहात. आमच्या पापांना दूर करून सोम, हे सोम म्हणजे हे अमर परमात्मा, तुम्ही आम्हाला सुख द्या. आता पुण्यात्म्यांनो, पवित्र वेद हे प्रमाणित करतायत की कबीर देव नाव आहे त्या परमेश्वराचे. आपण त्याला कबीर साहेब म्हणू म्हणजे प्रभू पण होते. प्रभू, परमात्मा, परमेश्वर. तो वर सतलोकात राहतो आणि तिथून गती करून तिथून चालत येतो. जसं विजेसारखं, जसं आकाशातून वीज पडते कुठेही, तर ती कुठल्या तरी वस्तूला आधार बनवून पडते. जसं पूर्वी कास्य धातू, कास्य धातू, त्याचं लाटणं, थाळी, वाट्या असायच्या. जसं आजकाल स्टीलच्या असतात, पूर्वी कास्याचे असायचे. आणि कास्य धातूवर
आकाशीय वीज विशेष करून पडायची. जेव्हा पावसाळ्याच्या दिवसात बाहेर ठेवला तर त्याचं कनेक्शन बनायचं, त्याला आधार बनवून त्याच्यावर येऊन वीज पडली. तर असं म्हणतात की ज्या आपल्या दृढ भक्तांवर परमात्मा, चांगल्या आत्म्यांवर परमात्म्याचं विशेष आकर्षण असतं, त्यांच्यावरच येऊन तो परमात्मा विजेसारखा गतीने त्यांच्यावर आधार बनवून त्यांनाच भेटतात आणि तिथून चालत येतात. आणि ते राजासारखे दर्शन घेण्याजोगे असतात, दर्शनीय आहेत, साकार आहेत. अजून दाखवतो तुम्हाला. आता ते कोणत्या उद्देशाने येतात? ते उपदेश करण्याच्या हेतूने, ते तत्वज्ञान सांगण्याच्या इच्छेने. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.